मला माझ्या स्वतःची काळजी नाही आहे, पण मी इथं अडकल्यानं शाळेची कामं खोळंबतील. अरे तुम्ही आसावरीला का पाठवलं? तुमच्यापैकी कोणी नाही का जायचं? तुम्ही प्लीज त्यांना सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा प्लीज. ते मला म्हणाले तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहेत. आमच्या गुरुजींच्या जेवणा पाण्याचं बघा जरा व्यवस्थित. तिथं शाळेत सुद्धा नसायची तर इथं कुठून असणार रे बाबा? नाही जेवलं तर बळच जेवाय घाला त्यांना. आणि औषध पाण्याचं बघा जरा. सावरे, जा जेवून घ्या दोघी जणी. भूक नाही आई. मलाही नाही. असं करू नका बाळांनो, जा जेवून घ्या बरं. नको गाई, बाबा नाही आहेत तर असं वाटतंय की आपल्या घराला छतच नाहीये. मला ना आत्ताच्या आत्ता बाबांकडे धावत जाऊन त्यांच्या बरोबरच बसावंसं वाटतंय. असं का झालं असेल ग? अंतरा, चांगलं काम करू पाहणाऱ्या प्रत्येकाला या अग्निपरीक्षेतून जावंच लागतं बेटा. हे समजूनच निघाले होते त्यांच्या बरोबर, पण आता एकट्यानं उभं राहायची ताकद नाहीये माझ्यात. आई तू एकटी नाही आहेस ग. आई ग, आम्ही आहोत ना. शाण्यात ना दोघी, माझं ऐकणार ना. जा 2 घास खाऊन घ्या. जा. तू जेवलीस? मला अजून आठवतं, मी आणि अंतरा लहान होतो ना, तेव्हा जेवताना इतक्या रडायचो. आणि मग बाबा आम्हाला चिवकाऊच्या गोष्टी सांगायचे, भरवायचे, समजवायचे. आज त्यांना कोण समजावणार? अंतरा, नील, चल बाबा जेवून घे. नाही नकोय मला. अरे नको काय, तुझ्या आवडीचा केशर भात केलाय. चल चला. तुला काय काळवेळ आहे काय? केशर भात काय? अहो सकाळीच केला होता. मला काय स्वप्न पडलं होतं का भाऊजींना अटक होणार आहे म्हणून? आई तरी झोपलं. चल रे बाबा चल, असं नको. आई काका जेलमध्ये असताना आम्ही केशर भात खायचा. तू पण ना तुझ्या बाबांच्या वळणावर गेलाय अगदी. आता न जेवल्याने काय सिद्ध होणार आहे हेच कळत नाहीये मला. भाऊजी काय उपाशी राहणार आहेत का तिथे? तिथलं जेवण चांगलं नसतं. खरं तर मी केशर भाताचा डबाच पाठवणार होते, मग म्हटलं यांना चालते की नाही कोणास ठाऊक. ए माझी आई, तुला काय खायचं ते खा, आमचं डोकं खाऊ नकोस, कळलं?
इथे वेळ अशी तुला केशर भाताचं काय सुचत आहे अशी कशी का तू? हे बघा, मी व्यवहारी आहे म्हणून तुमचा संसार चाललाय. हं? नवरा बायको दोघंही रडत बसले ना तर संसाराच्या केव्हाच 12 वाजतात. नाही, मला भावना नाही, भाऊजींची काळजी नाही असं नाही, पण उपाशी राहून स्वतःचं आणि इतरांचं टेन्शन वाढवण्यापेक्षा डोकं ताळेवर ठेवून पुढच्या हालचाली कराव्यात माणसानी. एवढंच म्हणायचंय मला. असं हातपाय घालून कसं चालेल? कळलं? खरं आहे तिचं. हा दादा पोलीस कोठडीत मला नाही का पुण्याला जायला लागलं त्यावेळेला मी असतो तर काहीतरी केलं असतं. बाबा आजवर श्रद्धेने तुझी पूजा करत आले, पण आज तुझ्याशी भांडावंसं वाटतंय. माझ्या बाबांसारख्या सरळ साध्या माणसावर खोटा आरोप यावा आणि संपूर्ण रात्र त्यांना पोलीस कोठडीत काढावी लागावी. हा अन्याय तुझ्या राज्यात घडतोच कसा? आणि तरीही तुला विघ्नहर्ता म्हणायचं का? जोपर्यंत माझे बाबा घरी येत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. आजवर तू आमची परीक्षा घेत आलास ना, आज तुझी परीक्षा असं समज. बेस्ट ऑफ लक. चल निघूया. हो काका. चल. ताई, मी पण येऊ तुमच्या बरोबर? नको अंतरा, तू आई बरोबर थांब, मी तुला फोन करते. भाऊजी, वहिनी काळजी करू नका तुम्ही. चल. दादा तू सांगतो सगळं सांगतो. घरी आलो, खरंच छान वाटतंय. देवाची कृपा. मी देवासमोर साखर ठेवून येते. देवाची कृपा तर आहेच, पण DYSP साहेबांची सुद्धा कृपा आहे. म्हणजे बाबा त्यांनी? हो, ते स्वतः पोलीस स्टेशनला आले वकिलाला घेऊन, आणि त्या इन्स्पेक्टरला असा दम दिला की चळचळ कापायलाच लागला इन्स्पेक्टर. अरे हो हो. अरे इथेच दादाला उभं करणार का? आधी आत ते होते. चल चल दादा चल चल. पण दादा त्या ज्या DYSP आहे ना अगो बाई, सचिन सचिन ए सचिन, काय झालं? तब्येत बरी आहे ना? तुम्ही गप्पा बसाव. ए सचिन, काय ग? काय झालं? ही बातमी वाच. त्या रघुनाथ मोहित्याला विद्यार्थ्याकडून लाच घेताना अटक केली होती म्हणे. काय? वाच.
कसं शक्य आहे? मोहिते सर आणि लाच? नाही नाही, ते गृहस्थ तसे वाटत नाहीत. वाटायचंय काय त्यात? इथं या पेपरात छापून आलंय ते बघा. नशीब आपलं आपण वाचलो, नाहीतर असल्या लोकांची सोयरी केली ना म्हणून आपलीच लाच गेली असती. मला वाटतं हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय. मोहिते सरांना यात अडकवलं गेलंय. अजून पुळका आहेच का तुला त्यांचा? हे बघ आई, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आसावरीला मग मी काय वाईट झालं तुझं त्यात? चांगलंच झालं ना. आता त्या सोनियाशी नाहीतर गौरीशी. आई प्लीज प्लीज, आता मला कोणाशीही लग्न करायचं नाही. मी उद्या चाललोय चंद्रपूरला. अरे एवढ्या चांगल्या चांगल्या मुली चालून आल्या. तुला त्या चांगल्या वाटत असतील, मला नाही. कळलं? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते आसावरच तुझ्या मनात आहे का? मी तुला निक्षून सांगते, कुठल्याही परिस्थितीत त्या आसावरीशी मी तुला लग्न करू देणार नाही. आणि मीही तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलीशी लग्न करणार नाही. नकार कळून टाक सगळ्यांना. मी पण बघते ना तू कसं लग्न करतोस ते त्या आसावरीशी. अहो, आजचा पेपर ते सगळं अपेक्षितच होतं मला सुद्धा. आपल्या वाईटावर काही कमी लोक नाहीयेत. पण या पेपरवाल्याला इतक्या लवकर विसर पडतो की थोड्याच दिवसापूर्वी या माणसाला आपण आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी छापली होती. अगं त्यांचं ते कामच आहे, पण त्यामुळे आपण डगमगून चालणार नाही. सुधा, मला जेव्हा पोलिसांनी पकडून दिलं ना तेव्हा काही क्षण मी अस्वस्थ झालो होतो. वाईटही वाटलं, पण मग मनात म्हटलं वाट सोपी असून चालणार नाही. त्यामुळे माणूस निश्चिंत होतो. ह्या घटनेनं मला सावध केलंय, अधिक खंबीरही केलंय. हे मवाळ आहे, यामुळे मी गप्प बसेन असा जर कुणाचा समज झाला असेल ना तर तो चुकीचा आहे. माझ्यावर लांछन म्हणजे माझ्या शाळेवर लांछन, आणि हा कलंक पुसून टाकल्याशिवाय मी कदापि स्वस्थ बसणार नाही. बातमी खरी आहे का? गावडे, तुम्ही मला ही बातमी आता सांगताय? फोन ठेवा गावडे. गावडे, फोन ठेवा. गावडी, काय झालं आमदार साहेब? बातमी वाईट आहे. मोहिते गुरुजी सुटलं. काय? मोहिते गुरुजी सुटले? कसं शक्य आहे आमदार साहेब? हे कसं शक्य आहे? मी त्या इन्स्पेक्टरला तसं सांगून ठेवलं होतं आणि त्यासाठी घसघशीत किंमत मोजली आहे मी त्याला. खरमुळे शक्यता नाकारता येत नाही. बहुतेक धावानं जामिनाचे अहो, पैसे- पण जामीन दिला तर ना आमदार साहेब, जामीन दिला तर. मी तुमचं नाव घेऊन त्या इन्स्पेक्टरला दम दिला होता. शक्य आहे आमदार साहेब, तुम्ही म्हणता ते शक्य आहे. धनंजय मोहित्यानं काहीतरी करून आपल्या भावाला सोडवलं असणार आहे. वाचलत ना काय छापून आलंय पेपरमध्ये? केस केली पाहिजे यांच्यावर. आपण काही करू शकणार नाही. हा एक मात्र झालंय, या प्रकारामुळे आपली भरपूर बदनामी तेवढी झाली.
भाऊजी सुटून आले, पण ते निरपराध आहेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत हा डाग राहणार की नाही आपल्यावर. हे बघ दादा, कसं आहे ते अख्ख्या जगाला माहिती आहे. असं तुम्ही म्हणता हो, पण अशाच वेळेला हे वरवर सहानुभूती दाखवणारे लोक असतात ना, तेच डिवचतात. दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघून लोकांना असुरी आनंद होतो धनंजय. हे बघ, लोकांना काय वाटेल ते बोलू दे, मला त्यांची पर्वा नाहीये. हा. आणि मग चांगल्या माणसाला शत्रूंची कधीच कमतरता नसते. हे सगळं त्या शाळेच्या जमिनीवरून एवढं रामायण घडलंय. आणि तुम्ही आता म्हणा मी तेच तेच बोलते म्हणून, पण खरं आहे ते. वाटे झाले तेव्हा जर त्या जमिनीचा निकाल लावला असतात ना, तर ही वेळ आली नसती. पण तुम्ही भाऊजींपुढे म्हणणार कसं मला हे हवंय आणि ते हवंय म्हणून? अगं उमा, आपल्याला काय कमी आहे? कुबेराचा खजिनाही नाहीये आपल्याकडे. आणि एक विसरताय तुम्ही, या सगळ्या प्रकरणामुळे उद्या आपल्याला कुठल्याही बँकेतून लोन मिळणार नाहीये. आता आपल्याला पैशाची गरज लागली तर तुम्ही जाणार भाऊजींकडे पैसे मागायला, आणि जरी गेला तरी त्यांची परिस्थिती आहे पैसे देण्यासारखी. हे बघ उमा, पुन्हा पुन्हा तेच वळा नकोस. दादा यातून सुटला हेच खूप झालं. आणि लोक काही म्हणत, आपला आपल्या माणसांवरती विश्वास असला तरी पुरे. हा, खैरमोडे साहेब, अशा फेऱ्यावरून काय होणार आहे? गुलाबराव, ती बातमी ऐकून माझं, तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता गुलाबराव? खैरमोडे साहेब, राजकारण्याला अति आवश्यक गुण असतो तो म्हणजे स्थितप्रज्ञता. रडू नको, भेकू नको, घेतली खुर्ची टाकू नको. गुलाबराव, इथं माझी सगळी मेहनत वाया चालली आहे आणि तुम्ही विनोद कसले करत बसलाय? अहो काय खैरमोडे साहेब, आता आपलं टेन्शन कमी करायचं म्हणल्यावर आपल्याकडे हेच उपाय आहे. गुलाबराव, त्या इन्स्पेक्टरला बोलून मी बराच वेळ झाला, पण तो अजून येतोय. मी म्हणतोय, असा कोणता तो महाभाग आहे की ज्याला इन्स्पेक्टर घाबरला? अरे कुणाला घाबरला तो? साहेब, काय चाललंय इन्स्पेक्टर? मी ऐकलंय हे खरंय का? काय पण मोहिते गुरुजी सुटले कसे? खैरमोडे साहेब, शांती शांती, थंड घ्यायचं. हम्या आहे ना साहेब, मी तुम्हाला खरंच सांगतोय. अहो, DYSP साहेब स्वतः आले, त्यांनीच मोहिते सरांना सोडायची ऑर्डर दिली. काय? होय साहेब. DYSP स्वतः आले? DYSPचा या केसमध्ये एवढा इंटरेस्ट कशासाठी? आणि मी म्हणतो, मोहित्यांची त्या DYSPची ओळख कशी काय?